नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. झी 24 तासच्या न्यूजरूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात आपला जिल्हा आपली बातमी. दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर आपल्याला बघायच्या आहेत. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी येतेय जीएसटी घोटाळ्यासंदर्भातली. हो, कारण राज्यात मोठा जीएसटी घोटाळा झालेला आहे. तब्बल 1086 कोटी रुपयांचे खोटा व्यवहार झालाय आणि याच्यामध्ये राज्य सरकारला तब्बल 132 कोटींचा चुना लावण्यात आलाय. राज्यातल्या विविध दुर्गम भागांमधील 22 बोगस कंपन्यांच्या माध्यमातून ही हेराफेरी सुरू होती. खोटी बिलं तयार करून जीएसटी चुकवेगिरी करण्यात आल्याचं जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणलंय. या पर्टिक्युलर केसमध्ये काहीतरी 22 कंपनीज त्यांनी शोधून काढलेल्या आहे. म्हणजे तुम्ही विविध कंपन्या बनवता ज्यांना शेल कंपन्या, खोट्या कंपन्या आपण म्हणतो, आणि या सर्व कंपन्या एकमेकांवर खरेदी आणि विक्रीचे फक्त बिल बनवतात. ॲक्च्युअलमध्ये कुठलाही व्यवहार होत नाही. फक्त हे एकमेकांवर बिल बनवले जातात. याला चक्री व्यवहार आपण म्हणूया. आणि एकमेकांवर बिल बनवून त्याच्यावर जीएसटी आकारला जातो. त्या जीएसटीचा क्लेम हा दुसरा घेत जातो आणि याप्रमाणे चालत जातं. गव्हर्नमेंटला एकही पैसा देण्यात येत नाही. यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कालच अंजली दमानिया यांच्यावरती काही आरोप केलेले होते. फडणवीसांच्या सांगण्यावरून अंजली दमानिया यांनी आपल्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, खटला दाखल केला आणि आपण त्यातून निर्दोष सुटलोय असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि खडसेंनी आपल्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे असून या प्रकरणाशी देवेंद्र फडणवीसांचा काहीही संबंध नसल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. तसंच यापुढे जर खडसेंनी आपल्या नावाचा उल्लेख केला तर आपण त्यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशारा देखील दमानियांनी दिलाय. आणि मला जी सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर ते गजानन जे जळगावचे आहेत, गजू भाऊ आहेत आणि चंद्रकांत पाटील आहेत. त्यांनी काही पेपर्स दिले होते. फडणवीसांकडनं देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्नच उठत नाही, कारण तेही त्यांच्यासारखे राजकारणी आहेत. इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण फडणवीसांनी केलं की एका महिलेला पकडायचं आणि माझ्यावर खोटे खटले दाखल करायचे. तर खडसेंना मला ठणकावून सांगायचंय, खडसे, हे खालच्या दर्जाचं राजकारण तुम्हाला येत असेल आणि तुमच्या मित्रमंडळींना येत असेल. आम्ही राजकारणही करत नाही आणि खालच्या दर्जा तर कधीच नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून तर बिलकुलच नाही. तुम्ही जे बोललात त्याच्या विरुद्ध मी तो खटला दाखल केलाय आणि ह्याच्या पुढे जितकं तुम्ही हे बोलाल तितक्या जोरात, म्हणजे मी खरंच त्यांना चॅलेंज देते, मी इतकं स्ट्रॉंगली लढेन त्यांच्या विरुद्ध. आता तुम्ही याच राजकारणात आणि याच्या पुढे तुम्हाला धडा शिकवायला मी खंबीर बसलेली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कालच भाजप पक्षाला रामराम ठोकला. तो पक्ष सोडला. उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि त्यासाठीच ते जळगावातल्या मुक्ताईनगरमधून हेलिकॉप्टरमधून यायला निघाले होते आणि आता एकनाथ खडसे हे मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील आहेत. उद्या त्या देखील खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर आता आणखी कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता आहे. याआधी खडसेंनी जळगावात माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिपदाचा आपण स्वतः राजीनामा दिला नव्हता, आपला काय गुन्हा आहे असं पक्षाला आपण विचारलं. त्यावर 3 महिन्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असं आपल्याला सांगण्यात आलं. त्यावेळी पार्टीचा आदेश मान्य करत आपण राजीनामा दिल्याचं खडसेंनी सांगितलं. खरंच तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला की पक्षाने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा द्या? मी स्वतःहून राजीनामा दिलेला नव्हता. मला तसं सांगावं असं सांगितलेलं गेलं होतं. माझ्याकडे आमचे व्ही.सचिवचे म्हणून सहसंघटन मंत्री ते आले. त्यांनी मला सांगितलं पक्षाने तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलं. मी त्यांना विचारलं बघ का राजीनामा द्यायचा, मी असा काय दोष आहे माझ्या, काय गुन्हा केलेला आहे? त्यामुळे पक्षाचा आदेश आहे, तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्हाला 3 महिन्यानंतर परत आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेऊ. त्यावेळी मी पार्टीचा आदेश मान्य करून राजीनामा दिला. मी स्वतःहून राजीनामा दिलेला नव्हता. उलट मी विचारत होतो की माझा काय गुन्हा आहे.
खरं तर मागच्या 30 ते 40 वर्षात खानदेशात ज्यांनी भाजप पक्ष रुजवला वाढवला ते एकनाथ खडसे त्यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आता ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. मात्र त्यांच्या या पक्ष बदलामुळे खानदेशातल्या राजकारणावरती काय काय परिणाम होऊ शकतात, कसं बदलेल इथलं राजकारण, जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्टमधून. खानदेशातलं हे राष्ट्रवादीचं नवं कोरं तडाखेबाज नेतृत्व. एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यात राष्ट्रवादी आता पाळंमुळं आणखी घट्ट करेल. त्यातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले अनिल गोटे आणि खडसे यांची जुनी मैत्री, त्यामुळे हे दोघे एकत्र येत भाजप विरोधात राळ उठवतील. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे, मात्र अनेक नगरसेवक खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सत्तांतर होऊ शकतं. ग्रामीण भागात सावदा, यावल, भुसावळ या नगरपालिकांमध्येही सत्ता बदल होऊ शकतो. दूध फेडरेशन, बाजार समित्या आणि जिल्हा बँकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड घट्ट होऊ शकते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त 1 जागा कमी आहे, त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. लेवा पाटील समाजाचं मोठं पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेसला आता मिळेल. भारतीय जनता पक्षाचं लगेचच काही नुकसान होणं शक्य दिसत नाही, परंतु उत्तर महाराष्ट्रातच एकूण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं गेल्या काही निवडणुकांमध्ये टक्कर दिली, त्या पार्श्वभूमीवर खडसेंचं महाविकास आघाडीत आगमन होणं किंवा राष्ट्रवादीत आगमन होणं हे त्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल असं दिसतंय. सुरेश दादा आणि एकनाथ खडसे हे 2 नेते जळगाव जिल्ह्याच्या केंद्रस्थानी किमान गेल्या 40 वर्षापासून आहेत आणि त्यामुळे एकूण राजकारणावरती खडसेंच्या पक्षांतरामुळं जळगाव जिल्ह्याचा राजकारणाचा पट बदलेल असं मला वाटतं. जळगावात शिवसेनेची तोफ असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांचं खडसेंसोबत असलेलं शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. पण गुलाबराव पाटील आणि खडसे एकत्र येत भाजपला धोबी पछाडही देऊ शकतात. सध्या तरी गुलाबराव पाटलांनी त्याचीच तयारी केली आहे. महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे. सध्या मी महाविकास आघाडीचा मंत्री आहे, एकट्या शिवसेनेचा नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची जिथे ताकद वाढेल तिथे मी स्वागत केलं पाहिजे. मी स्वागत करतो. भाजपवर नाराज कार्यकर्ते खडसेंसोबत येतील, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते खडसेंना कितपत साथ देतील हाही प्रश्न आहे. पण खडसेंच्या राष्ट्रवादीत जाण्यानं उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग मात्र लागलाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. यानंतरची बातमी आहे अमरावतीतून. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारावरती खासदार नवनीत कौर राणा चांगल्याच संतापलेल्या आहेत. त्यांनी आता थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र लिहिलंय आणि परीक्षा घेणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील परीक्षा मागच्या 6 महिन्यात तब्बल 4 वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. आता तर या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलंय. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा नेमकी होणार तरी कधी असा सवाल विचारला जातोय. नागपूर एक्झाम्पल झाल्यानंतरही सुद्धा अमरावतीची युनिव्हर्सिटीने का याचं दखल घेतली नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आजच मी गव्हर्नर साहेबांना इथून माझं पत्र देऊन त्यांना कंप्लेंट करणार आहे की अशी विषय आपल्या अंडरमध्ये असताना सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये असा मोठा प्रकार कशा होते हिचा जबाब मी 100% त्यांना मागणार आहे. आणि ही जी कंपनी आहे क्लोमार्क, त्याच्यावर इमिजिएट कारवाई केली पाहिजे आणि त्यांना हे कॉन्ट्रॅक्टपासून बाहेर केलं पाहिजे आणि या असे व्यक्तींना दिलं पाहिजे जो विद्यार्थ्यांचे भविष्याबद्दल विचार करेल. यानंतरची बातमी आहे नाशिकमधून. खरं तर परतीचा पाऊस काही ठिकाणी थांबलाय, मात्र नाशिक जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. सुरगण्यात तर जी शेती आहे ती संपूर्णपणे झोपली आहे. जे काही थोडं थोडकं पीक हाती लागण्याची शक्यता होती ती शक्यता देखील आता मावळली आहे. काय चित्र बघायला मिळते सुरगण्यात, बघूयात. ह्या पाना भाऊ कसा भात भिजवला काल, एवढे 6 महिन्याची मेहनत माझी वाया गेली. पोरं सोरं काय मुकर
आता आम्ही काय फस द्यायचं? एवढी मेहनत आमची वाया गेली, पाण्याने वाया वाढली, काय करू देवा? हा सरकार का मेला? पाहायला काय झालं बा त्याला? एवढा पाणी पडला, सगळं माझं नुकसान करून टाकलं. मी काय करू? पावसानं शेतकऱ्यांचं जगणं किती विस्कटून टाकलंय त्याचं हे अंगावर शहारे आणणारं उदाहरण. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाण्यातल्या भात शेतीची अशी ही वाट लागलीय. 3 दिवसांपासून इथला शेतकरी पाण्यात गेलेली भात पिकं सावरत बसलाय. भाताच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं पिकं पूर्णपणे खराब झाली आहेत. पावसामुळे हे अशी आमचे अवसळा पाणी पडला, हे अशी नुकसान झाली आमची समजायची. इतकं भात लावून एवढी खर्च, मला 1.25 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. सगळे हे उत्पन्न याच्यात काहीच निघणार नाही, सगळं हे कुजून गेलं. त्याची ताबडतोब सरकारने याचे पंचनामे तात्काळ करून आणि आम्हाला भरपाई, काही नुकसान भरपाई द्यावी. आंबूपाडा, बेडसेह, सुरगाण्याच्या वरसवाडी, भदर, चिल्लारापाडा, प्रतापगड, मालगव्हाण, डोल्हारे, उंबरठाण, पळसण, बार्हे, बोरगाव, खुंटविहीर, पिंपळसोंड या भागात पावसानं धुमाकूळ घातला. भाताबरोबर नाचणी, वरई, भुईमूग, सोयाबीनचंही नुकसान झालंय. परतीच्या पावसानं शेतकरी पुरता खचून गेलाय. त्याला आर्थिक मदत द्यायला हवीच, पण आधी त्याला उभारी द्यायला हवी. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. आणि आज बातमीसोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतो. इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत. बघत रहा आपला जिल्हा, आपली बातमी. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येते. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आता संपलेली आहे. उद्या एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलवण्यात आलेली होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री या बैठकीला हजर होते. मुंबईतल्या YB सेंटरमध्ये ही बैठक पार पडली, जी काही वेळापूर्वीच संपली. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये जयंत पाटील हे माध्यमांशी संवादही साधू शकतात आणि यामध्ये ते काही महत्त्वाची घोषणा करू शकतात का एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर, ते बघणं देखील आता महत्त्वाचं ठरेल. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती झी 24 तास नवदुर्गा हे खास वृत्तांत चालवतं. त्याच अनुषंगानं पुढची बातमी. स्ट्रॉबेरी खरं तर अप्पर मिडल क्लास किंवा श्रीमंत लोकांचं फळ म्हणून ओळखलं जातं आणि याच स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते आदिवासी भाग असलेल्या मेळघाटामध्ये, आणि तेही आदिवासी महिलांकडून. कशा पद्धतीनं स्ट्रॉबेरी शेतीचा हा यशस्वी प्रयोग आदिवासी महिलांनी केलाय, जाणून घेऊया. विदर्भाचं काश्मीर अशी ओळख असलेल्या चिखलदरा क्षेत्रात 10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरी लागवडीमधून 50 शेतकऱ्यांना किमान 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न मिळालं. मागील 6 वर्षांपासून मेळघाट क्षेत्रातील चिखलदरा तालुक्यातील मोठा, आलाडोह, खटकाली, शहापूर अशा विविध गावांमधले शेतकरी अशा प्रकारे स्वतःच्या खर्चानं स्ट्रॉबेरी लागवड करतायत. 10 गुंठ्याची शेती स्ट्रॉबेरीची करत आहे. तर जे पारंपरिक पिकं होते त्यामध्ये फारसं उत्पन्न भेटत नव्हतं, पण आता स्ट्रॉबेरी जवळपास मी 10 गुंठ्यामध्ये करतो तर 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळते. इतर पिकांपेक्षा स्ट्रॉबेरीमध्ये फायदा भेटते, समजा दुप्पट तिप्पटनं फायदा भेटते आपल्याला. तर इतर जर शासनानं स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र जर उभारणी केलं तर त्याच्यापासून आम्हाला हे रोपं वगैरे आहेत जे स्वस्तमध्ये पडतील. शेतकऱ्यांना रोपांची किंमत जास्त होत असल्यामुळे चिखलदरा इथं स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र झाल्यास रोपं स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात. तसंच साठवणुकीसाठी शीतगृह, प्रक्रिया उद्योग सुद्धा उभे राहू शकतात. दरवर्षी स्ट्रॉबेरीचं पीक घेत आहे आणि चिखलदरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे त्यांना मार्केटिंगची जास्त कुठे बाहेर नेऊन विकायची गरज नाही. इथेच पर्यटक त्यांच्या शेतात जाऊन स्वतः तोडतात आणि विकत घेतात. त्यामुळे त्यांना अतिशय चांगला एक आर्थिक स्रोत या स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून या चिखलदऱ्याच्या शेतकऱ्यांना, पर्यायानेच आदिवासींना प्राप्त झालेला आहे. अमरावती जिल्हा नाविन्यता परिषद, नियोजन विभाग, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय यांनी एकत्रितपणे हा यशस्वी प्रयोग राबवला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळू लागला आहे. अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती.